नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. जिल्ह्यातील नव्हे तर राज्याचे लक्ष लागून असलेल्या तसेच शिर्डी व शनी शिंगणापूर या जागतिक दर्जा असलेल्या देवस्थानच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे राहुरी नगर परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती पुरुष या वर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. तर नगरसेवक पदासाठीही आरक्षण काढण्यात आल्याने अनेक इच्छुकांची उमेदवारीसाठी धावपळ सुरू झाली आहे. सध्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले डॉक्टर अंगराज पवार यांनी सार्वमंथन न्यूजला दिलखुलासपणे मुलाखत दिली आहे. तर मग पाहूयात नगर अध्यक्ष पदासाठी डॉक्टर अंगराज पवार यांची मुलाखत आमच्या न्यूज चॅनलचे संपादक अनिलजी कोळसे यांनी घेतली आहे. आज सार्वमंथन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण राहुरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आदिवासी समाजासाठी आरक्षण निघालेलं आहे. तर त्यासाठी आपण नगराध्यक्ष पदासाठी दावेदार मानले जातात. तर याबाबत आपलं काय म्हणणं आहे? नमस्कार सर. सर्वप्रथम मी जी सोडत निघलेली आहे अनुचित जमातीसाठी जी राहुरी नगर परिषद सोडत निघलेली आहे ती ऍक्च्युली एक ऐतिहासिक काळच म्हणावं लागेल. कारण की ही जी सोडत निघली ही स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनंतर ही सोडत निघलेली आहे. त्याबाबत मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हार्दिक 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 आभार मानतो, जे त्यांनी आमच्यासाठी करून ठेवलेलं आहे. आज त्याच्या अनुषंगाने आज जी सोडत निघली त्याबद्दल आम्ही त्या अध्यक्षपदासाठी फारच एक पॉझिटिव्ह नजरेने पाहतोय. आणि राहिला प्रश्न त्या पदासाठी इच्छुक असण्याचा, निश्चितच मी त्या पदासाठी फारच इच्छुक आहे आणि त्या पदासाठी मी जे कार्य करू पाहत आहे त्याबद्दल मी फारच सकारात्मक आहे. आपण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात, मात्र आपल्याला कुठल्या पक्षाकडून किंवा कुठल्या संघटनेकडून आपण इच्छुक आहात? नगराध्यक्ष पदासाठी मी काही असा राजकीय नेता नाही किंवा राजकीय कार्यकर्ता नाही. त्याच्यामुळं मला असं कोणत्याही पदाकडून कोणतंही आमंत्रण आणखीन आलेलं नाही आणि असं इच्छा असण्याचं तसं काही कारण नाहीये. कारण की जर माझं राजकीय कोणतं नेतृत्वच नाहीये याच्या आधी, त्याच्यामुळं असं कोणत्या पक्षाकडून मी काय असं पूर्णपणे इच्छुक नाही असं पण म्हणता येणार नाही. थोडंफार त्या गोष्टीकडे पॉझिटिव्ह नजरेने पाहतोय मी की कोणताही एक समाज पक्ष राहुरी मधला जर आपल्याकडे जर आला आणि आपल्याला होतकरू तरुण आला, माझ्यासारखं होतकरू तरुण आला आणि सुशिक्षित डॉक्टर तरुणाला जर कोणी संधी देत असेल तर निश्चितच मी त्या संधीचं सोनं करून टाकेल. आणि जो कोणी पक्ष माझ्या संघ उभं राहील तो पक्ष आणि मी पूर्ण राहुरीचं सुवर्णयुग बदलून टाकायचा पूर्ण प्रयत्न करील. ज्या पण राहुरीकरांच्या समस्या आहे, नागरिकांच्या समस्या जे पण आज नागरिक फेस करत आहे त्याबद्दल नक्कीच मी त्या पक्षाबद्दल राहून आणि पक्षसंघ राहून काम करायचा निश्चितच प्रयत्न करील. सध्या केंद्रामध्ये व राज्यामध्ये आघाडीचं सरकार आहे. तर यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे, यानंतर अजित पवार गट आहे, त्याच्यानंतर शिंदे गट आहे. यापैकी आपल्याला कोणी संपर्क केला आहे का अध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी, की तुम्ही आमच्याकडून उमेदवारी करा? असा कोणताही संपर्क माझा आणखीन झालेला नाहीये. आणि केंद्रामध्ये आणि जरी बीजेपी सरकार आहे, राज्यामध्ये बीजेपी सरकार आहे, अजित पवार गट जरी आहे तरी सुद्धा राहुरी नगर परिषदेचं असं वातावरण आहे की इथं कोणताही केंद्रातला पक्ष एकटा काम करत नाही. राहुरी नगर परिषदेचं राजकारण जे आपण जे म्हणतो, राहुरीचं राजकारण जे म्हणतो, जे लोकमत आहे ते जनमत जे आहे ते असं केंद्राकडे पाहून होत नाही. जे प्रस्थापितांनी जे त्यांचं याच्यामध्ये जे सुंदरपैकी काम करून ठेवलेलं आहे त्याच्याबद्दलच लोक पॉझिटिव्ह असतात. त्याच्यामुळे मला नाही वाटत की कोणतेही केंद्रातले किंवा राज्यातले सरकार किंवा त्या पक्ष ते यात काही हस्तक्षेप करतील. गेली अनेक वर्ष तनपुरे कुटुंबियाकडे नगरपालिकेची सत्ता होती. तर यावेळेस समजा तनपुरे कुटुंबियांनी किंवा त्यांचे विरोधक समजले जाणारे विकास मंडळाने त्यापैकी आज रावसाहेब चाचा तनपुरे हे पण पॅनल करणार आहेत असं समजते. त्यानंतर तनपुरे गट पण सक्रिय आहे आणि इतर पण जे भारतीय जनता पार्टी आहे हे पण तिसरं पॅनल करणार आहे. त्यानंतर इतरही घटक पक्ष आहे, वंचित असो, मनसे असो, आरपीआय असो, हे पण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. यापैकी तुम्हाला काय वाटतं?
आता मी पहिल्यांदा म्हणल्याप्रमाणे मी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा राजकीय पक्षाचा नेता नाही. आता ह्या ज्या गोष्टी घडताय या संविधानिक मार्गानेच घडताय. तर याच्याबद्दल माझं असं मत आहे की जेवढ्या चांगल्या गोष्टी ज्या पक्षाकडून करता येतील, ज्या पक्षाकडून जेवढे माझ्यापेक्षा चांगले मत देता येतील किंवा मग जे कोणी राहुरीचं कायापालट करू शकतात राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये, त्यांना निश्चितच व्हावं. आणि अशीच परिस्थिती जर राहिलीच तर मला वाटतं नक्कीच राहुरीला एक सुंदर, एक सुशिक्षित असा एक नगराध्यक्ष नक्कीच भेटेल. आणि त्या अनुषंगाने मला असं म्हणायचंय की कितीही पक्ष येऊन द्या किंवा कितीही पक्षांनी त्यांसाठी काम करून द्या, परंतु जो कोणी नगराध्यक्ष होईल तो चांगला, सुशिक्षित आणि राहुरीच्या कामाला भविष्यात हा साथ देणारा असावा. कोणते पक्ष आले आणि त्याबद्दल जर त्यांनी व्यवस्थित काम केलं नाही तर त्या अध्यक्षपदाचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही इतर कुठल्या पक्षाच्या संपर्कात आहात का, की स्थानिक नेत्या मंडळीच्या संपर्कात आहात? तसं मी कोणत्याही नेत्याच्या किंवा स्थानिक नेत्याच्या संपर्कात आणखीन सुद्धा नाही. परंतु कसं आहे, राहुरीमध्ये माझं स्वतः क्लिनिक आहे. मी एक डॉक्टर आहे, एक पेशाने वैद्यकीय व्यवसाय करतोय. त्या अनुषंगाने माझे भरपूर काही पेशंट असतात, भरपूर पक्षातले पेशंट आहे. तर ते असं चर्चा करतात माझ्या संग की तुम्ही डॉक्टर साहेब एक होतकरू, एक तरुण, एक चांगली नवीन पिढी आहे, तुम्ही याचं नेतृत्व नक्कीच करायला पाहिजे. आणि तुमच्यासारखा तरुण एक जर आदर्श समाजला गेला तर एक चांगलं, एक राहुरी शहरासाठी एक नवीन एक असा अध्यक्ष भेटू शकतो की जेणेकरून तो आपल्या राहुरीसाठी एक चांगलं एक भविष्य पाहू शकतो. त्या अनुषंगाने असे मला नेते भेटले, परंतु असं चर्चा करण्यात काही अर्थ नाही त्या गोष्टीमध्ये, कारण की ते फक्त भेटून आणि बोलून गेले फक्त, असं आहे. आपणास नगराध्यक्ष का होऊ वाटतं? या माध्यमातून आपण जर नगराध्यक्षपद आपण निवडून आला तर आपण काय करणार? हा, म्हणजे तुम्हाला असं डायरेक्ट विचारायचं की नगराध्यक्ष तुमचे व्हिजन काय? तर नक्कीच माझे राहुरी बद्दल फारच असे सुंदर व्हिजन आहे. मी सर्वप्रथम राहुरी एक सुरक्षित, सुशिक्षित आणि स्वच्छ अशी राहुरी माझ्या व्हिजन मध्ये मी पाहिलेली आहे. तर स्वच्छ म्हणजे कसे की एक ब्युटिफुल राहुरी आहे, ज्या कारणाने की जे कोणी राहुरीत येईल तर राहुरीत ज्यावेळेस ते फिरतील, कोणते पर्यटक म्हणा किंवा बाहेरचे व्हिजिट करतील, त्यावेळेस त्यांना राहुरीत आल्यानंतर असं वाटलं पाहिजे की आम्ही खरोखरच एक नवीन राहुरीत आलेलो आहे. आणि सुरक्षित या मानाने कसं की आत्ताच्या युगामध्ये जसं आपण पाहतोय की सोशल मीडियाच्या माध्यमातून जसं स्त्रियांना, मुलींना टार्गेट केलं जातंय, तर त्या अनुषंगाने की जितकं होईल तेवढं महिला भगिनींना सुरक्षितता प्रोव्हाइड केली जाईल, ह्या अनुषंगाने मी नक्कीच प्रयत्नशील राहील. आणि स्वच्छ कशी की जसं आपण पाहतोय की घंटागाडींचं संख्या कमी असल्यामुळं घंटागाडीचा रूट जो आहे तो मेजर नाहीये. तर घंटागाडीचं रूट मेजर करून देणं आणि जास्त घंटागाडी प्रोव्हाइड करून ज्यावर कमीत कमी कचरा करणं आणि स्वच्छ राहुरी करणं हा माझा पहिला प्राथमिकता असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जसं पाहतोय की प्रत्येक घराघरामध्ये पाणी येतंय, पण ते फुल प्रेशरने येत नाहीये. तर स्वच्छ पाणी प्रोव्हाइड करणं, त्याच्यामध्ये राहुरीचं पूर्ण नागरिकांना चांगलं पाणी, स्वच्छ पाणी आणि आरोग्यदायक पाणी हे प्रोव्हाइड करणं माझं दुसरं प्राथमिकता असेल. तसंच लोकांना आरोग्यासाठी आपण जर पाहायला गेलं तर आरोग्यामध्ये लोकांना हॉस्पिटलची चांगली सुविधा आपल्या सरकारी हॉस्पिटल भेटत नाहीये, तर ती पूर्णपणे भेटावा. चांगल्या लोकांना औषध पाणी लवकर भेटावा, त्यांचे ब्लड टेस्ट चांगले व्हावा आणि जमलं तर ECG वगैरे हार्टच्या सुद्धा डॉक्टर प्रोव्हाइड व्हावा, यासाठी मी माझे कटिबद्ध असेल. कारण की मी वैद्यकीय क्षेत्रातला आहे आणि मी जवळून पाहिले ह्या गोष्टी की एक सामान्य नागरिक त्या गोष्टी किती फेस करतो, त्याबद्दल मी कटिबद्ध असेल. आणि राहिला प्रश्न दुसऱ्यांचा की ज्या अर्थी मी जेवढे केसेस पाहिले गावागावी म्हणा, आपण ज्यावेळेस जाऊन पाहतो की एखादं कुत्रा चावला असेल तरी आपल्या हॉस्पिटलमध्ये लवकर रबीज व्हॅक्सिन अवेलेबल होत नाही. त्या अनुषंगाने मला असं सुद्धा वाटतं की श्वानांची नसबंदी हा सुद्धा एक राहुरीकरांसाठी एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण की आपण चौकात पाहतो की श्वान जे आहे ते फार संख्येने वाढत आहे. तर त्यानुसार मी श्वानांची नसबंदी याबद्दल पण थोडंसं विचार करून त्याच्याबद्दल सुद्धा काम करायची इच्छा माझी आहे. तसेच आपण जे पाहतो रस्त्यावर आपल्याकडं गतिरोधक नाही, राहुरी शहरामध्ये गतिरोधक प्रमाण कमी असल्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे, आपण सध्या पाहतोच आहे. तर त्याच्याबद्दल सुद्धा माझ्या कल्पना आहे, त्या मी नक्कीच त्या इम्प्लिमेंटेशन करेल. आणि तसेच गतिरोधक सारखंच एक सिग्नल सुद्धा त्याबद्दल एक कल्पना आहे, पण सिग्नल लावल्यानंतर सुद्धा नगरपालिकेतून सिग्नल लागलं सुद्धा ते कितीतरी वर्ष चालू राहावा, म्हणजे भरपूर दिवस त्याचं काम करत राहावा, सिग्नल राहावा, असं त्यासाठी मी एक कटिबद्धता नक्कीच बाळगणार आहे. निश्चितच आपण नागरिक सुविधाबाबत आपले विचार चांगले आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण म्हणल्यानुसार
ही पहिल्यांदीच आदिवासी समाजाला ही नगराध्यक्ष पदाचं आरक्षण सुटलेलं आहे. तर या आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला जर कुठल्या पक्षाने तिकीट नाही दिलं तर आपण अपक्ष लढणार का? जर 75 वर्षांनंतर जर पहिल्यांदाच जर आदिवासी समाजाच्या एक सुशिक्षित होतकरू तरुणाला जर कोणत्याही पक्षाने राहुरीतल्या पक्षाने जर तिकीट जर दिलं नाही तर निश्चितच माझा ओघ अपक्षसाठी सुद्धा जाऊ शकतो. कारण की राहुरी नगर परिषदेकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन जो आहे तो एक सकारात्मक आहे की ज्या अनुषंगाने मी जसा विचार करतोय की या गोष्टी बदलू शकतो, तसा दुसरा कोणता उमेदवार माझ्यापेक्षा जर भारी असेल तर नक्कीच मी त्या उमेदवाराला माझ्याकडून सपोर्ट असेल. पण जर अनुषंगाने जर माझ्या समोरचा उमेदवार जर माझ्या एवढा सुशिक्षित नसेल किंवा अभ्यासू नसेल तर नक्कीच मी अपक्ष फॉर्म सुद्धा भरू शकतो. आणि एक नाही जर पक्ष आला आपल्या जवळ तर नक्कीच आपण एक त्या युद्ध मैदानात आपण उतरणार आणि आपण ते नक्कीच युद्ध मारणार, एवढं तर मला वाटतंय. जसं जन्मत राहुरीचं सांगतंय मला की जसे लोक येऊन भेटताय आणि एक गरीब जनतेतले लोक जसे येऊन मला सांगताय की सर साहेब तुम्ही जर उभं राहिले तर नक्कीच राहुरीचं काय पलट होईल. जे विजय त्यांच्या डोळ्यात मला दिसतोय माझ्यासाठीचा, त्यांचे तळतळत आहे ते तळतळत मला दिसते डोळ्यामध्ये की या माणसाने उभं राहावं आपल्यासाठी. त्याच्यामुळे नक्कीच मी माझ्या अपक्ष जरी राहिलो तरी त्याच्याबद्दल मी सकारात्मक असेल आणि सकारात्मक दृष्टिकोनातूनच मी ती निवडणूक पूर्णपणे पार पाडायचा आणि विजय होण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आपल्याला मनापासून वाटतंय का आज स्थानिक कुठल्या पक्षाकडून किंवा कुठल्या समजा आता विकास मंडळ आहे, जनसेवा मंडळ आहे, यांच्याकडून उमेदवारी करावी असं काही वाटतंय का? तसं सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे मी कोणत्याही पक्षात कधी राहिलो नाही मी कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता राहिलेलो आहे. त्याच्याबद्दल खरंच मला काही आयडिया नाही की नेमकं कोणत्या पक्षाकडून उमेदवारी भेटेल. पण नक्कीच ज्या पक्षाकडून मला उमेदवारी नक्कीच भेटेल ना त्या पक्षाकडून तर एवढं मी नक्की सांगू शकतो की त्या पक्षासंग्रहावर मी राहुरीचा नक्कीच काय पलट करील आणि पक्षासाठी सुद्धा मी तेवढंच काम करेल जेवढं राहुरीसाठी मी काम करतोय. असं निश्चितच तुम्ही छान प्रकारे सारोमंथन न्यूजला मुलाखत दिली आहे, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठल्या तरी चांगल्या पक्षाकडून किंवा कुठल्या मंडळाकडून उमेदवारी मिळावी आणि आपण नगराध्यक्ष व्हावं हीच आमची इच्छा राहील. धन्यवाद कोळसे सर, धन्यवाद संजय संसारे साहेब, धन्यवाद सारोमंथन न्यूज ज्यांनी मला आज एवढा मोठा माईक एक साध्या तरुणाला एक डॉक्टरला हातात दिला. त्याच्याबद्दल मी फारच आभारी आहे तुमचं. मी फार आभारी आहे राहुरीकरांचं, फार आभारी आहे माझ्या जनमताचं की जे माझ्या आज पाठीमागे उभे आहे, जे मला सपोर्ट करताय. मी फार आभारी आहे माझ्या आईचं, माझ्या वडिलांचं, माझ्या फॅमिलीचं, माझ्या कुटुंबियांचं, माझ्या भावांचं, माझ्या चुलत्यांचं की जेणेकरून जे मला सपोर्ट करताय, जे मला आज पुढे जाण्यासाठी एक हुरूप निर्माण करताय. आणि माझ्या मित्रांना सुद्धा फारच आभार की जेणेकरून जे माझ्यासाठी काही गोष्टी फार पारायण लावून माझ्यासाठी ते पळताय धावताय. मी फार आभार आहे ज्या लोकांचं जे लोक माझं नाव घेऊन पक्षाकडे माझं नाव प्रमोट करताय. आणि नक्कीच मी फार आभारी आहे बाबासाहेबांना सुद्धा की त्यांच्या आज एका बी मुळे आज तिने जे 75 वर्षापूर्वी 70-80 वर्षापूर्वी जे संविधान लिहिलेलं आहे, आज संविधानाने मला जो अधिकार आज दिलेला आहे, जे आरक्षण सोडत आलेलं आहे माझ्यासाठी, मी त्याबद्दल फारच सकारात्मक आहे. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा आज जे जनमत माझ्या मागे उभं राहिलेलं आहे, जनमत मला जे प्रमोट करतंय त्याबद्दल मी आभारी आहे. तसेच धन्यवाद सर. जय जिजाऊ जय शिवराय. थँक्यू. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.